आणि आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या समोर आहे। ठाण्यामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटलाय। ठाण्यामध्ये टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याची माहिती समोर येते। उद्या होणारी टीईटीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। पेपर फुटीची ही सगळ्यात मोठी घटना। नीट नंतर पुन्हा एका परीक्षेचा पेपर फुटलाय, त्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे। उद्या होणारा हा टीईटीचा पेपर आहे आणि तो फुटलाय आणि त्यामुळे उद्याची परीक्षा रद्द करण्यात आली आहे। ठाण्यामधून ही बातमी समोर येते। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे ठाण्यातून आपल्याला माहिती देत आहेत। कुणाल, प्रशांत, अगदी बरोबर आहे। नीट पेपर फुटी प्रकरण ताजा असतानाच आता टीईटीचा पेपर देखील फुटलेला आहे आणि उद्याच ही परीक्षा जी आहे ती होणार होती। मात्र पेपर फुटीनंतर आता ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। नीट परीक्षेमध्ये देखील अनेक जणांनी तयारी जी आहे ती केलेली होती। अनेक वर्षांची तयारी करावी लागते, अभ्यास करून हे विद्यार्थी परीक्षेला बसत असतात। मात्र नीट पेपर फुटीनंतर पुन्हा एकदा होताना टीईटी मध्ये देखील अशाच प्रकारची घटना जी आहे ती घडलेली पाहायला मिळते। त्यामुळे उद्या होणारा टीईटीचा पेपर जो आहे तो फुटलेला आहे आणि यामुळेच ही परीक्षा जी आहे ती रद्द करण्यात आलेली आहे। प्रशांत, आता याच्यावरती काय निर्णय होऊ शकतो? कारण महत्त्वाची परीक्षा आहे उद्या करता आणि या परीक्षेसाठी सुद्धा विद्यार्थ्यांनी तेवढीच तयारी केलेली होती। मात्र आता ही परीक्षाच रद्द झाली आहे। नक्कीच प्रशांत, खरं तर अनेक अभ्यास जो आहे खूप तास अभ्यास करून हे विद्यार्थी परीक्षेची तयारी करत असतात। मात्र आता ही पेपर फुटी जी आहे ही विद्यार्थ्यांना डोकेदुखी ठरलेली आहे। कारण नीट सारखा पेपर फुटतो, त्यानंतर टीईटीचा देखील पेपर फुटलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची ही डोकेदुखी वाढत चाललेली आहे। कारण विद्यार्थी अनेक तास अभ्यास करून देखील त्यांच्या मेहनतीचं फळ त्यांना मिळत नाहीये। कारण उद्यावरती परीक्षा असताना आज पेपर फुटणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आणि यामुळेच या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र शासन काय नेमका निर्णय घेते किंवा या सगळ्या संदर्भात काय नेमकी चौकशी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कशा पद्धतीने हा पेपर फुटला, काय नेमकं घडलं होतं, याच्या पाठीमागे कोण आहे, या संदर्भातली काही माहिती मिळू शकते? या संदर्भातली काही माहिती जरी मिळाली नसली तरी सुद्धा पोलीस आणि महाराष्ट्र शासन या संदर्भात काय नेमकी माहिती समोर आणतायत किंवा पेपर कशा प्रकारे फुटला, पेपर फुटी मागचा नेमका खरा चेहरा कोण आहे हे येत्या काळामध्ये समजेलच। मात्र विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान जे आहे ते होणार आहे आणि यामुळे विद्यार्थी जे आहे ते निराशेमध्ये देखील जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्र शासन या सगळ्यावरती लवकर पाऊल उचलून या सगळ्याची चौकशी कशा प्रकारे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कुणाल, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की भारत सरकारच्या म्हणजे शिक्षक जे बनतात त्याकरताची ही परीक्षा असते। पहिली ते आठवीचे जे शिक्षक आहेत त्यांच्याकरता ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते आणि ही पात्रता परीक्षा आहे खरं तर, आणि केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये ही परीक्षा येते आणि त्याच परीक्षेचा पेपर फुटलाय। या आधी देखील नीटची जी परीक्षा होती याचा देखील पेपर फुटला होता आणि ती देखील केंद्र शासनामार्फत घेतली जाणारी परीक्षा होती आणि टीईटी ही तर महत्त्वपूर्ण परीक्षा आहे। कारण यामध्ये जे प्राथमिक विद्यार्थी असतात त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांची परीक्षा घेतली जाते। मात्र या देखील परीक्षेचा पेपर फुटलेला आहे। त्यामुळे कुठेतरी एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो। कारण मागे देखील मोठे क्लासेस चालवणाऱ्यांच्या हातांना बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। या सगळ्या संदर्भामध्ये आता या पेपर फुटी मागे कोण आहे, नेमका खरा चेहरा कोणाचा आहे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये महाराष्ट्र शासन काय भूमिका बजावते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, म्हणजे एका बाजूला जर आपण विचार केला कुणाल या परीक्षेचा, तर ही परीक्षा ठरवते की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पात्र आहेत की नाहीत। अशाच परीक्षांचा जर पेपर फुटायला लागला तर आणि उद्या अशा परीक्षेचा पेपर फुटल्यानंतर जर अपात्र असणारे किंवा ज्यांना कसं शिकवायचं विद्यार्थ्यांना याचं ज्ञानच नाही आहे किंवा याची माहितीच नाही आहे, अशा पद्धतीचे जर शिक्षक शाळांवरती रुजू झाले तर राज्यामधली परिस्थिती फारच भयावह होईल। खरं तर राज्यामधलीच नाही तर
जे लहान मुलं आहेत ही उद्याचं भवितव्य आहे असं म्हटलं जातं. भारताचं उद्याचं भवितव्य असं म्हटलं जातं आणि याच मुलांना शिकवणारे शिक्षक जर योग्य प्रकारे नियुक्त केले गेले नाहीत तर मात्र या भवितव्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतो. कारण या जर मुलांना व्यवस्थित शिक्षण मिळालं नाही तर या मुलांचं पुढचं भवितव्य मात्र संकटात येऊ शकतं. कारण योग्य शिक्षण मिळालं नाही तर गैरमार्गाला जाणारे विद्यार्थी देखील अनेक वेळा आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे या शिक्षकांच्या या टीईटीचा पेपर ही सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल. कारण अशा प्रकारचे पेपर फुटणं खरं तर दुर्दैव आहे. कारण लहान मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाच जर योग्य शिक्षकांनाच जर नियुक्त केलं गेलं नाही तर मात्र मुलांचं भवितव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. निश्चित. आणि दुसरी गोष्ट अशी ना की आता ज्या पद्धतीनं पेपर फुटीची प्रकरणं समोर येत आहेत, मग नीट सारखी परीक्षा असेल किंवा आता टीईटीची परीक्षा असेल, या संदर्भात बोलताना आपल्याला आश्चर्य वाटतं की राज्याचं जे परीक्षा घेणारं जे काही प्रशासन आहे तेच आता त्या स्तराचं उरलं नाहीये का, अशा पद्धतीची एक शंका निर्माण होते. खरं तर भारत आपण निश्चित. कुणाल, मी तुमच्याशी बोलतो